काही काळजी करू नका. माणिकराव साधारण 23,450 मतांनी निवडून येतील. मात्र विजयाचा जल्लोष करता येणार नाही, कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू होईल. अशोक खरात यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही लिहून घेतल्या आणि माणिकराव कोकाटे यांना देखील सांगितल्या. त्यानंतर मतदान पार पडलं आणि महिनाभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे खरात यांनी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे 23,450 मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडून खरात यांनी सांगितल्याप्रमाणे 2 कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यू देखील झाला. खरात साहेब जे बोलतात ते तसंच दिलेल्या वेळेत 100% घडतं. त्यामुळं ही व्यक्ती सर्वसामान्य नाही, तर सिद्ध पुरुष आहेत. काहीतरी आगळी वेगळी ही व्यक्ती आहे हे मला मनोमन पटलं आणि त्यानंतर खरात व मी एकमेकांच्या सान्निध्यात नियमितपणे येऊ लागलो. आता तुम्ही म्हणाल, हे काय भलतंच? माणिकराव कोकाटेंच्या कोणत्या निवडणुकीविषयी केला गेलाय हा उल्लेख आणि कुणी केलाय हा दावा? सांगतो, टप्प्याटप्प्यानं सांगतो. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. खरात भक्त नामकरण आवारे म्हणे, खरात सिद्ध पुरुष. बाबा तर आत गेला, आता ट्रस्टीना पण उचला. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. नामकरण यशवंत आवारे हे नाव आपल्या सर्वांच्या कानावर पहिल्यांदा पडलं ते ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या तोंडून. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा अशोक खरातशी संबंध असल्याचा आरोप अंधारेंनी यापूर्वी केला होताच. आता त्यांनी आणखी एक नवं नाव घेतलंय आणि ते म्हणजे नामकरण आवारे. नामकरण आवारे ही व्यक्ती दीपक केसरकरांसोबत सारखी सारखी का दिसायची? अशोक खरातशी या व्यक्तीचे आर्थिक संबंध काय? असे अनेक प्रश्न अंधारेंनी विचारले होते. नामकरण आवारे ही व्यक्ती अशोक खरात आणि राजकारण्यांचे काळे पैसे पांढरे करते असा आरोपही अंधारेंनी केला होता. आता तुम्ही म्हणाल, कोण आहेत हे नामकरण आवारे? सांगतो. स्टाईस म्हणजेच सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे. जगदंब पतसंस्थेचेही ते चेअरमन आहेत. काही वर्षे अशोक खरात देखील या पतसंस्थेचा संचालक होता. नामकरण आवारे हे खरातच्या शिवनिका संस्थांच्या सरचिटणीस पदावर देखील काम करत होते. या नामकरण आवारेंची आणि खरातची ओळख 1999 साली झाली. याच आवारेंनी लिहिलेल्या असामी नामकरण या त्यांच्या पुस्तकात खरात बाबानं वर्तवलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख सापडतो. अशोक खरात सिद्ध पुरुष आहेत, ब्रह्मांड नायक आहेत असा जो उल्लेख केला गेलाय ना, तो याच पुस्तकात. चला तुम्हाला पुस्तकच दाखवतो. होऊनच जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. नामकरण आवारेंचं हेच ते आत्मचरित्रपर पुस्तक, असामी नामकरण. आवारेंची खरातशी पहिली भेट झाली 1999 मध्ये आणि त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं 9 जून 2012 ला. म्हणजे 13 वर्षे खरातच्या सहवासात घालवल्यानंतर आवारेंनी हे पुस्तक लिहिलं. विशेष म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिली असेल? गेस करा बघू. अगदी बरोबर, 10वी नापास असलेल्या अशोक खरात. आवारेंनी या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 182 ते 194 असा 13 पानांचा एक लेख लिहिला आहे, ज्याचं नाव आहे सिद्ध पुरुषाच्या सहवासात. आणि याच लेखात त्यांनी बाबाशी झालेल्या पहिल्या भेटीचा, त्यानं वर्तवलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख केलाय. याच लेखात माजी मंत्री आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या निवडणुकीचाही उल्लेख आढळतो. आता ही निवडणूक कोणती होती? खरातनं काय सांगितली होती भविष्यवाणी आणि ती तंतोतंत ठरली होती का खरी? ऐकूया. निवडणूक होती 1999च्या विधानसभेची. माणिकराव कोकाटे शिवसेनेकडून उभे राहिले होते आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते नामकरण आवारे. सिन्नरचे सलग 3 वेळा आमदार राहिलेले तुकाराम दिघोळे यांच्या विरुद्ध माणिकराव कोकाटे निवडून येतील का अशी चर्चा सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांचा किरकोळ वाद मिटवण्यासाठी सिन्नर पोलीस ठाण्यात गेलेल्या आवारेंची पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या खरातची पहिल्यांदा गाठ पडली. आवारे आणि इतर कार्यकर्त्यांनी काही विचारायच्या आधीच खरात म्हणाला, काही काळजी करू नका, माणिकराव साधारणतः
23,450 मतांनी निवडून येते. मात्र विजयाचा जल्लोष करता येणार नाही, कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू होईल. खरात न सांगितलेल्या गोष्टी आवारेंनी लिहून घेतल्या आणि त्या माणिकराव कोकाटे यांना सांगितल्या. त्यानंतर मतदान पार पडलं आणि महिनाभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे खरात न केलेल्या भविष्यवाणीनुसार 23,450 मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे खरात न सांगितल्याप्रमाणे मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडून 2 कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यू झाला. या अशा अद्भुत आणि चमत्कारिकरित्या घडलेल्या 2-3 प्रसंगांमुळे पूर्ण खात्री झाली की खरात कुणी सर्वसाधारण व्यक्ती नसून सिद्ध पुरुष आहे. खरात साहेब जे बोलतात ते तसंच दिलेल्या वेळेत 100% घडतं. त्यामुळे ही व्यक्ती सर्वसामान्य नाही, काहीतरी आगळी वेगळी आहे हे मला मनोमन पटलं आणि त्यानंतर खरात व मी एकमेकांच्या सान्निध्यात नियमितपणे येऊ लागलो. हा असा उल्लेख आवारे यांनी या पुस्तकात केला आहे. 1999च्या निवडणुकीत माणिकराव कोकाटे नक्की किती मताधिक्याने निवडून आले होते? खरात न सांगितलेला 23,450 हा मताधिक्याचा आकडा तंतोतंत खरा ठरला होता का? याबाबत माहिती घेतल्यानंतर काय समोर आलं सांगतो. 1999च्या सिन्नर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माणिकराव कोकाटे जिंकले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम दिघोळे पराभूत झाले होते. पण दोघांच्या मतांमधील अंतर होते 23,357 मतांचे. कोकाटेंना 66,072 इतकी तर दिघोळे यांना 42,715 इतकी मतं पडली होती. म्हणजे खरात न सांगितलेल्या आकड्यामध्ये आणि कोकाटेंनी घेतलेल्या प्रत्यक्ष मताधिक्यामध्ये 93 मतांचा फरक आढळतो. त्यामुळं खरातनं कोकाटे यांच्याविषयी सांगितलेलं भाकीत खरं झालं आणि ते तंतोतंत हा आवारेंचा दावा खोटा ठरतो. राहिली गोष्ट कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांच्या मृत्यूची, तर या खरात बाबाच्या सर्व भक्तांना अमरत्वच प्राप्त व्हायला पाहिजे की. असो, या पुस्तकात खरातविषयी आणखी काही अजब गजब दावे करण्यात आले आहेत. BSc पदवी घेतल्यानंतर खरातनं सैनिकी विभागाचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पॅरिसमधील सुवर्ण विद्यापीठात शिक्षण घेऊन ब्रह्मांडशास्त्र अर्थात ओशनोलॉजीची पदवी घेतली. त्याला तिथं सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आल्याचंही या पुस्तकात म्हटलंय. माझ्या आयुष्यात मी लॉर्ड शिवाच्या एकूण 5 सिद्ध मंदिरांचं बांधकाम करणार आणि योग्य वेळी त्यापैकी एक भव्य सिद्ध मंदिर माझ्या गावच्या परिसरात बांधून जनकल्याणार्थ अर्पण करणार असा संकल्प त्यानं ब्रह्मांडशास्त्राचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केला होता, असाही या पुस्तकात उल्लेख आहे. त्यानं त्याचे गुरु मुजुमदार यांच्याप्रती गुरुदक्षिणा म्हणून हा संकल्प केला आणि संकल्पपूर्तीसाठीच श्री शिवनिका संस्थान स्थापन करण्यात येऊन ईशान्येश्वर मंदिराची निर्मिती करण्यात आली, असंही या पुस्तकात म्हटलं. आता जरा जाता जाता आसामी नामकरण या आत्मचरित्राबाबत आणि खराशी असलेल्या संबंधांबाबत नामकरण आवारे यांनी काय माहिती दिली तेही सांगून टाकतो. माणिकराव कोकाटे यांची निवडणूक, त्यानंतर झालेला अपघात आणि त्यानंतर मला जे 2-3 अनुभव आले ते मी या पुस्तकात लिहिले. माझ्या अनुभवांवर हे पुस्तक आधारित असलं तरी खरातच्या शिक्षणाबाबत मी कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. अनेक वर्षे त्याच्यासोबत राहिलो असल्यानं ते मला जी व्यक्तिगत माहिती देत होते त्याच माहितीच्या आधारे मी पुस्तकात ती माहिती मांडली. 2023 मध्येच मी शिवनिका संस्थानच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या 3 वर्षे आधीपासूनच त्याचा आणि माझा संपर्क तुटला होता. ज्या उद्देशानं शिवनिका संस्थान उभारलं गेलं तो उद्देश दिसत नसल्यानं मी राजीनामा दिला. त्याचा आणि माझा संबंध केवळ शिवनिका संस्थान आणि मंदिर इथपर्यंतच होता, हे झालं आवारेंचं म्हणणं. पण मग खरं काय? एकूणच काय तर आवारे यांनी म्हटल्यानुसार 1999 ते 2023 म्हणजे तब्बल 24 वर्षे ते या खरात सोबत होते. या काळात त्यांनी शिवनिका संस्थांसह विविध पदं उपभोगली. इतकंच नव्हे तर आपल्या आत्मचरित्राची प्रस्तावना देखील त्याच्याकडून लिहून घेत तो कसा सिद्ध पुरुष आहे, ब्रह्मांड नायक आहे याचा प्रचार प्रसार केला आणि त्यासाठी स्वतःच्या पुस्तकातली 13 पानं खर्ची घातली. आता खरातवर बालंट आल्यानंतर मात्र माझा खराशी काय संबंध असा कांगावा सुरू केला. मी तर म्हणतो नामकरण आवारे यांच्या आत्मचरित्राचं नाव आसामी नामकरण याऐवजी असा कसामी नामकरण असं असायला हवं होतं. शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. खरातला तर आत घातला, आता वाट कसली बघताय? या ट्रस्टींनाही उचला. तुम्हाला काय वाटतं?
व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.